IT मध्ये करिअर गॅप आहे याचं काहीच घेणं देणं नाही. तुमच्याकडे स्किल आहे का, तुम्ही आज ह्या प्रोजेक्टवरती काम करू शकतात का, सगळ्यात इम्पॉर्टंट ते आहे. 2026 पर्यंत मी लर्निंग केलेलं आहे, प्रोजेक्ट केलेलं आहे, फ्रीलान्सिंग केलं, इंटर्नशिप केलं आहे, या प्रोजेक्टवरती काम केलं आहे, ते मेन्शन करा, ते हायलाईट करा. गॅप कुठेही तुम्हाला हायलाईट करायचं नाही. नोकरी असेल, लिंक्डइन असेल, रिझ्यूम वरती तुम्हाला कुठेही मेन्शन करायचं नाहीये. जर तुमचा करिअर गॅप असेल 2023 टू 2026 पर्यंत मी सॉफ्टवेअर टेस्टिंग प्लस लर्निंग प्लस एक प्रोजेक्ट केलेला आहे आणि तो प्रोजेक्ट माझ्याकडे आहे. करिअर गॅप आहे तुम्हाला आणि तुम्हाला रिजॉईन करायचं आहे आणि त्यांचे काही तुम्हाला अप्लाय लिंक हवे असेल ना, तर मी ते डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तुम्ही ते डिस्क्रिप्शन मधून घ्या, अप्लाय करा तिथे. पण माझा करिअर गॅप आहे, मग मला IT मध्ये जॉब करायचा असेल तर काय करू, आणि जो माझा करिअर गॅप आहे तो मी रिझ्यूम वरती शो करू का नको, मी इंटरव्ह्यू मध्ये बोलू का नको की माझ्याकडे करिअर गॅप आहे किंवा नाहीये, मी रिझन काय सांगू माझा करिअर गॅप होता. तर मला आता IT मध्ये जॉब करून एक गॅप पडलेला आहे, मग आता मला जॉईन करायचं आहे, तर मी कसं करेल, मला इंटरव्ह्यूचे कॉल्स येतील का, असे खूप काही प्रश्न आहेत मुलांचे, स्टुडंटचे. काही कॉल्सवरती केलेत, काही कमेंट्सवरती केलेत, आणि जर तुमचे पण असतील ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जर तुमचा करिअर गॅप पडला असेल आणि तुम्हाला रिझ्यूम करायचं असेल ना, तर आज मी तुम्हाला इन डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो की तुम्हाला IT मध्ये कसं रिजॉईन करायचं आहे. आणि ज्यांना समजा ते गॅप खूप पडला अकॅडमीचा आणि त्यांना IT मध्ये करिअर चालू करायचे, त्यासाठी पण मी आज सगळं एक्सप्लेन करतो. व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती खूप IT रिलेटेड, जॉब रिलेटेड व्हिडिओज येत असतात. करिअर गॅपमुळे बाकीचे करिअर गॅप असतो, करिअर गॅप आपल्याला जॉबमुळे पडतो किंवा एनी रिझन करिअर गॅप असतो, मग टेन्शन येतं. मला खूप मुलं म्हणतात की माझे फ्रेंड्स लागलेले आहेत, घरून प्रेशर आहे, म्हणजे पैशाचं फायनान्शियल प्रॉब्लेम सगळ्यांचाच आहे. त्यानंतर असे मी डिप्रेशनमध्ये आहे, मला ॲज सून ॲज पॉसिबल जॉब पाहिजे. असे खूप एक्झाम्पल्स आहेत. मी एकच सांगेल की तुम्ही एकटे नाही आहेत. खूप मुलांचे डिफरंट रिझन्समुळे करिअर गॅप पडलेले आहेत. माझ्याकडे असे एक्झाम्पल्स आहेत की जे मला दररोज एक दोन मधून एक तरी असं येतो की माझा करिअर गॅप खूप वाढतोय, मला जॉब पाहिजे. तर असे तुम्ही एकटे नाही आहेत. मार्केटमध्ये थाउजंड्स ऑफ मुलं आहेत, मुली आहेत जे ह्या फेजमधून जात आहे. करिअर गॅप तुम्हाला शो नाही करायचा, करिअर गॅप तुम्हाला कुठे मेन्शन नाही करायचा, करिअर गॅप तुम्हाला एक्सप्लेन करता आला पाहिजे, करिअर गॅप तुम्हाला प्रॉपर हँडल करता आला पाहिजे की आपण कसं करणार आहे किंवा कसं आपल्याला तो हँडल करायचा आणि कसं त्या सिच्युएशनमधून जायचं आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे, कंपनीज करिअर गॅप बघत नाही आहेत. कंपनीज तुमचं प्रिपरेशन, तुमचं स्किल, तुमचं जो काही करिअर गॅपमध्ये तुम्ही काय केलं ते बघता. तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवरती काम केलंय का, कुठं तुम्ही फ्रीलान्सिंगचं काम तुम्ही डिलिव्हर केलंय का, या गोष्टीकडे तुम्ही फ्युचर कंपनीज बघता. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तुमचा जर करिअर गॅप असेल ना तर किती असू द्या, 1 इयर असू द्या, 2 इयर असू द्या, 3 इयर्स असू द्या, स्टोरी टेलिंग तयार करा. 1 इयर आहे तर कशासाठी आहे, 2 इयर आहे तर कशासाठी आहे, 3 इयर आहे तर कशासाठी आहे. खूप मुलींचा पण करिअर गॅप पडतो, मॅरेजमुळे असेल, मॅटर्निटी लिव्हमुळे असेल, खूप मुळे, किंवा कधी कधी काय होतं की किड्स छोटे असतात की आपल्याला नाही ते हँडल होत, 2 इयरचा गॅप घेता आणि नंतर ते करता. तर येस, ह्या 2 इयरमध्ये तुम्हाला जर थोडा तरी टाइम भेटला ना, कसं आहे ना की HR म्हणा किंवा तुम्हाला जे इंटरव्ह्यू घेणार आहे ना ते हा विचार करतात, या मुलाचा या मुलीचा करिअर गॅप आहे, 1 इयर 2 इयर 3 इयर आहे. आत्ता जर मी ह्याला आपल्या कंपनीमध्ये घेतलं तर हा काम करू शकणार नाही, कारण टूल्स अँड टेक्नॉलॉजीज अपग्रेड झालेले आहेत, सगळं अपग्रेड झाले. तर याला ट्रेनिंग कोण देणार, याला कोण शिकवणार किंवा काय घेणार. आणि तेच जर तुम्ही सांगितलं की या करिअर गॅपमध्ये मी प्रॉपर एक प्रोजेक्ट केलेला आहे, प्रॉपर मी 100% वर्किंग करू शकत नव्हते किंवा नव्हतो, तर मी काही म्हणजे माझा GitHubचा पोर्टफोलिओ आहे तो तुम्ही शो करू शकता. जर मी म्हणजे ह्या 2 वर्षामध्ये, एका वर्षामध्ये असं एक ॲप्लिकेशन केलं आहे, तुम्ही ते बघू शकता. मी एक फ्रीलान्सिंग केलं आहे, तुम्ही ते बघू शकता. तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही क्रिएट करून तुम्ही शो करू शकता. जर तुम्ही हे असं केलं तर तुम्हाला इंटरव्ह्यूचे कॉल्स पण येतील आणि इंटरव्ह्यू जो HR किंवा जो टेक्निकल आहे ना तो पण इम्प्रेस होईल. अरे हां, प्रॉपर काम येत आहे, टेक्नॉलॉजी आहे, बट पर्सनल रिझनमुळे गॅप घेतलेला आहे. तर अशा मुलांना जॉब मिळतो. जॉब कोणाला मिळत नाही, जो काहीच प्रिपरेशन करत नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट, जॉब कोणाला मिळत नाही, इंटरव्ह्यूचे कॉल कोणाला मिळत नाही, त्याचा म्हणजे त्याला IT मध्ये जॉब करायचा आहे, फक्त करिअर गॅपमुळे मिळतोय. नंबर 1 कॉन्फिडन्स लूज. नंबर 2 जॉब सर्च नाही करत, रँडम कुठल्याही सर्च करायचं. नंबर 3 कुठल्या प्रोफाईलमध्ये जॉब करायचा आहे हेच माहीत नाही, गॅप आहे तर कुठल्या डोमेनमध्ये करायचं आहे तेच माहीत नाहीये. नंबर 4 जॉब रेडी नाहीये. नंबर 5 तुम्हाला
जिथून तुम्ही आलाय ना तुम्ही तिथंच आहात, जिथून तुम्ही गॅप म्हणजे जिथं तुम्ही IT चा जॉब सोडलाय तुम्ही तिथंच आहात, किंवा ॲज अ फ्रेशर असाल तुमचा म्हणजे नव्याने सुरुवात करताय, तुम्ही फक्त आणि फक्त एक छोटं बेसिक काहीतरी करताय आणि जाताय, तर नाही. असं जर केलं तर तुम्हाला IT मध्ये रिजॉईन किंवा तुम्हाला करिअर गॅप असेल तर तुम्हाला मिळणार नाहीये. तुमचा किती गॅप असू द्या, 6 मंथ असू द्या किंवा तुमचा 1 इयर किंवा 5 इयर्स असू द्या, त्या करिअर गॅपमध्ये एक तर प्रोजेक्ट, फ्रेमवर्क, एकतर फ्रीलान्सिंग, इंटर्नशिप या गोष्टी तुम्ही ॲड करू शकता. रिझ्यूमवरती तुम्हाला कुठेही मेन्शन करायचं नाहीये. जर तुमचा करिअर गॅप असेल 2023 टू 2026 पर्यंत मी सॉफ्टवेअर टेस्टिंग प्लस लर्निंग प्लस एक प्रोजेक्ट केलेला आहे आणि तो प्रोजेक्ट माझ्याकडे आहे, तो तुम्ही दाखवू शकता. कुठेही डेट मेन्शन करायचे नाहीत की ह्या एवढा माझ्याकडे गॅप आहे किंवा काय आहे. प्रॉपर जर तुम्हाला डेट मेन्शन करायचे आहे, जसं मी मेन्शन केलं आहे की तुम्हाला जर डेट मेन्शन करायचं असेल तर 2023 2026 पर्यंत मी एक लर्निंग केलेलं आहे, प्रोजेक्ट केलेलं आहे, फ्रीलान्सिंग केलं आहे, इंटर्नशिप केलं आहे, या प्रोजेक्टवरती काम केलं आहे, ते मेन्शन करा, ते हायलाईट करा. गॅप कुठेही तुम्हाला हायलाईट करायचं नाही. नोकरी असेल, लिंक्डइन असेल, तिथे तुम्हाला कुठेही तुम्हाला गॅप हे करायचं नाहीये. लिंक्डइनवरती पोस्ट टाकत जायचं आहे, आय हॅव कम्प्लिटेड दिस प्रोजेक्ट, आय हॅव कम्प्लिटेड दिस फ्रीलान्सिंग, मी हे डिलिव्हर केलंय, मी ते केलंय, मी ह्या प्रोजेक्टवरती केलंय, मला हे कम्युनिकेशनमध्ये भेटलंय, मला हे सर्टिफिकेशनमध्ये हे भेटलंय. या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या जॉबच्या रिलेटेड आहेत त्या तुम्हाला हायलाईट करायच्या आहेत. कुठे? लिंक्डइनवरती, नोकरीवरती. टायटल टाकायचं, व्यवस्थित टायटल टाकायचं आहे, इमिडिएट जॉईनर, हे ते प्रॉपर. इंटरव्ह्यूचे कॉल्स कसे येणार आहेत तुम्ही बघा बरं, जॉब रेडी आहेत का नाही तुम्ही, याचा फीडबॅक घ्या. इंटरव्ह्यू, मॉक इंटरव्ह्यू वगैरे द्या, मॉक इंटरव्ह्यू वगैरे तुम्ही व्यवस्थित द्या, तुम्हाला पण म्हणजे कळेल की आपल्याला काय फीडबॅक आहे किंवा काय नाही. एकच सांगतो, IT मध्ये करिअर गॅप आहे याचं काहीच घेणं देणं नाही. तुमच्याकडे स्किल आहे का, तुम्ही आज ह्या प्रोजेक्टवरती काम करू शकतात का, सगळ्यात इम्पॉर्टंट ते आहे. करिअर गॅप आहे, माझ्याकडे टूल्स नाही, टेक्नॉलॉजी नाही, मला नाही येते, असं नाही येत, तुम्हाला कधी जॉब लागणार नाही. ओके. सो करंट जर बघितलं तर करिअर गॅप हा एक पॉईंट आहे, बट तुम्हाला जर चांगलं येत असेल तर तुम्ही IT मध्ये करिअर तुमचं स्टार्ट करू शकता. ओके. प्लॅन ऑफ ॲक्शन घ्या. आणि दुसरी म्हणजे काय माहिती का, सगळ्यात इम्पॉर्टंट की जर तुम्हाला करिअर गॅप असेल ना तर रिस्टार्ट, रिजॉईन, रिट्रीट, अशा खूप काही ज्या गोष्टी आहेत ना त्या TCS असेल, इन्फोसिस असेल, विप्रो असेल, त्यावरती पण आपण व्हिडिओ बनवले आहेत. जर तुम्हाला त्या रिलेटेड, ओपनिंगच्या रिलेटेड म्हणजे जर करिअर गॅप आहे तुम्हाला आणि तुम्हाला रिजॉईन करायचं आहे आणि त्यांचे काही तुम्हाला अप्लाय लिंक हवे असतील ना तर मी ते डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही ते डिस्क्रिप्शनमधून घ्या, अप्लाय करा. तिथे पण मी ऑलरेडी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे. आता मी तुम्हाला फक्त डायरेक्ट लिंक देतो, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुमचा रिझ्यूम तुम्ही अपडेट प्रॉपर करू शकता. आणि दुसरी गोष्ट, रिझ्यूम बनवताना ATS फ्रेंडली म्हणणार नाही मी, सगळेच म्हणतात ATS फ्रेंडली, प्रॉपर स्ट्रक्चर बनवा. कीवर्ड्स असले पाहिजे, काहीतरी कलर्स आहे, फोटो आहे, टेबल्स आहेत, लाईनिंग आहेत, या असं करायचं नाही. ओके. प्रॉपर एक टेक्स्ट असला पाहिजे. AI म्हणजे आता कसं आहे ना, ATS फ्रेंडली रिझ्यूम मी का म्हणतो, कारण AI तुमचा रिझ्यूम हे करतो. कारण कसं आहे ना, AIचे असे भरपूर सारे टूल आहेत. HR लोक काय करतात, डायरेक्टली कीवर्ड टाकता, जे पण नोकरी असेल, हे असेल, लिंक्डइन असेल, तर ते कीवर्ड तुमच्या रिझ्यूमवरती मॅच झाले पाहिजे प्रोफाईलच्या रिलेटेड. 70, 80, 90% जरी असेल ना तर तुमचा रिझ्यूम शॉर्टलिस्ट होतो, नाहीतर तुमचा AI तुमचा रिजेक्ट करतो. तर इकडे HR पर्यंत रिझ्यूम यायचे चान्सेस कमी आहेत. ओके. तर अशा गोष्टी आहेत, या गोष्टीमध्ये म्हणजे मेन्शन करा. आणि जर तुम्हाला समजा इंटरव्ह्यूमध्ये जर विचारलं की बाबा ह्या 2 वर्षामध्ये तुम्ही काय केलं किंवा काय नाही, तर तुम्ही डायरेक्टली सांगू शकता, येस आय हॅड अ गॅप ऑफ 2 years. ड्युरिंग दॅट टाइम आय फोकस ऑन लर्निंग सॉफ्टवेअर टेस्टिंग, work on real-time projects, and recently completed an internship or freelancing. Now I am confident and ready to contribute in your project or in your company. जर तुम्ही असं प्रॉपर एक्सप्लेन केलं ना तर समोरचा पण म्हणेल की यार ठीक आहे, करिअर गॅप होता पण त्यांनी काही ना काहीतरी केलेलं आहे. अँड बी रेडी विथ युअर पोर्टफोलिओ. जो तुमचा गिटवरती मी खूप दिवसापासून म्हणतोय की जे पण तुम्ही काम करताय, प्रोजेक्ट असेल, फ्रेमवर्क असेल, ते तुमच्या गिटच्या पोर्टफोलिओवरती ते तुम्ही टाका. कारण ते तुम्ही शो करू शकता इंटरव्ह्यूमध्ये, तुम्ही तिथे दाखवू शकता प्रॅक्टिकली, तुमची स्क्रीन शेअर करून तुम्ही सांगू शकता की हां एवढं मी सगळं इन डिटेलमध्ये मी केलेलं आहे, हे तुम्ही बघू शकता आणि तुमचा डिसिजन तुम्ही घेऊ शकता. ओके. आणि ज्या पण कंपनीला, दुसरी गोष्ट, ज्या कंपनीला तुम्ही इंटरव्ह्यू देताय त्या कंपनीचा रिसर्च करा. किती प्रोजेक्ट्स आहेत, कुठल्या डोमेनवरती काम करताय, सध्या ते AI वरती काम करताय का, त्या ह्याचं लास्ट 6 months 1 year परफॉर्मन्स कसा आहे, काय ग्लासडोअर म्हणा किंवा त्यांच्या अबाउट ह्याच्यावरती तुमच्या त्यांच्या कंपनीच्या वेबसाईटवरती जाऊन बघा, तुम्हाला सगळं डिटेल भेटेल.
यांनी काय होतं, HR पण इम्प्रेस होतो आणि जो इंटरव्ह्यू घेणार आहे ना तो पण इम्प्रेस होतो. अशा काही गोष्टीत ना छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आपल्या करिअरसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. लास्टली एवढं सांगेल, गॅप हा प्रॉब्लेम नाही आहे, डायरेक्शन हा प्रॉब्लेम आहे. HR ला तुमचा फास्ट घेणं देणं नाही आहे, तुमची कॅपेबिलिटी किती आहे हे घेणं देणं आहे. आणि हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला जॉब मिळण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. आणि या पलीकडे जाऊन पण तुम्हाला जर प्रॅक्टिकल गायडन्स असेल तर मी टॉपमेटवरती आहे, तुम्ही डायरेक्टली हे सेशन बुक करू शकता. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करेल आणि हेल्प करेल की तुम्हाला IT जॉब मिळवण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे जे पण डाऊट्स असतील ते कमेंटमध्ये मला नक्की सोडा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आवडला असेल तर लाईक तो बनता है यार. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन बाय बाय.